बघा हे पराठे किती छान मऊ लुसलुशीत असे हे झाले आहे. बघताक्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असे हे पराठे मी कसे बनवले ते बघूया. आज आहे रविवार आणि मुलांसाठी आज बनवायचे आहे अंड्याचे पराठे. पराठे बनवण्यासाठी इथे मी 3 अंडे वापरलेले आहे. जर तुम्हाला या पराठ्यामध्ये अंडे वापरायचे नसेल तर काय वापरायचं हे सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अंडे छान असे फोडून घेतलेले आहे. आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे. बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे अंड वापरायचं नसेल किंवा तुम्ही अंड्याचे पराठे खात नसाल तर याऐवजी तुम्ही 1 कप बेसन पीठ सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये मी कोशिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती आपण पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि तेलाने छान असा ग्रीस करून घेतलेला आहे. तयार केलेलं अंड्याचं बॅटर छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता तयार बॅटर आपण या पॅनवरती टाकून घेऊया. मी इथे मोठा पराठा बनवत आहे. याऐवजी तुम्ही छोटे छोटे 4 पराठेसुद्धा बनवू शकता. बघा अशा पद्धतीने हे बॅटर पसरल्यानंतर तवा आपल्याला हलवून घ्यायचा आहे. यामुळे हे सर्व बॅटर एकसारखं तव्यावरती पसरवल्या जाते. पराठ्याच्या काठाने आपल्याला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे. यामुळे पराठा लवकर निघण्यास मदत होते. तसं पण हा अंड्याचा पराठा चिटकत नाही. तरी पण तेल टाकायचं कारण आपण तेलाचा वापर अजूनपर्यंत कुठेच केला नाही. यासाठी एका साईडने छान असा भाजून झाल्यानंतर हा पराठा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. पराठा चमच्याच्या मदतीने छान असा प्रेस करून घ्यायचा म्हणजे हा पराठा कच्चा राहत नाही. जोपर्यंत पराठ्याची एक साईड कोरडी होत नाही तोपर्यंत हा पराठा पलटवून घ्यायचा नाही. छान असा पराठा तयार झाला आहे आणि हा पराठा एका ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे. दुसरासुद्धा पराठा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया. पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे. बघू शकता अगदी 1 मिनिटामध्ये हा पराठा आपण पॅनवरती पसरवून घेतलेला आहे. पराठा जोपर्यंत वरच्या साईडने पूर्णपणे कोरडा होत नाही तोपर्यंत हा पराठा पलटवायचा नाही. याआधी जर तुम्ही हा पराठा पलटवण्याचा प्रयत्न केला तर हा पराठा तुटूसुद्धा शकतो. म्हणून हा पराठा वरच्या साईडने छान असा कोरडा होऊ द्यायचा आणि नंतरच पलटवून घ्यायचा आहे. जर तुम्ही अंड खात नसाल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे पराठे नक्की बनवू शकता. जिथे आपण अंड वापरलेलं आहे त्याऐवजी फक्त तुम्हाला बेसन पीठ वापरायचं आहे आणि अशाच पद्धतीचे मऊ लुसलुशीत बेसनाचे पराठेसुद्धा बनवून तयार होतात. एकदा नक्की बनवून बघा. तयार झाला आहे मुलांचा फेवरेट पराठा. व्हिडिओ छान वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.